ताई अगं तू कशी काय अचानकच आली? साडू कुठे तर त्यांनी आहेत रानामध्ये मोटर भरायचं काम चालू आहे, दोघं तिकडच आहेत. हा का काय नसतं चालते असंच म्हणलं भेटावं तुला. बर. बरं मी काय म्हणतेय हम्म. आता दादाला दिवस झालं तुझ्याकडे आणि माझ्याकडे पण असतोय तो आणि त्याची ती जमीन तशीच पडीक आहे आता. बर. माझं काय म्हणणं होतं जमीन अर्धी तुझ्या नावावर करावी आणि अर्धी माझ्या नावावर करावी. हे बघ आता दादाच्या नावावर आपण जर केली तर तुला तर माहिती आहे दादाला प्यायचा नादी, तो सगळी जमीन त्यातच विकून टाकीन. मग ती जमीन अशी पण वायाच जाणार आहे. माझं काय म्हणणं आहे अर्धी तुझ्या नावावर राहू दे अर्धी माझ्या नावावर राहू दे, असं पण दादा अर्धे तुझ्याकडे राहतोय माझ्याकडे राहतोय. अगं तुझं बरोबर आहे, पण वहिनी आहे, त्याला 2 लेकरं आहेत, त्यांचं काय? आता वहिनी काय यायचं नाव घेत नाहीत, त्या तिकडे गेल्यात त्या तशा तिकडच आहे. बिचारा दादा काम करतोय शेतात आपल्या घरी, कसं वाटतं ते. मग आपण दादाला तेवढं जपू तरी नाही काम करायला. काय म्हणणं आहे आता यावर? तर ठीक आहे, तू म्हणते ते पण बरोबरच आहे. हम्म. अशी दारू पिण्यात उडवण्यापेक्षा आपल्या नावावर झाली तर कामाला तरी येईल. आपण नीट जपू त्याला, मग काम नको सांगायला. पण दादाला बोलावं लागेल ना. साडू भाऊ कधी आलं दाजी इकडे कस काय? आता तुम्ही काय येणार घराकडे जरा तुमची गाडी घ्यावी इकडे जरा. दादा करमताय का इथं तुला? त्याला काय आपलीच तर बहिणी इथं. झालं का मोटरी टाकून? हा झालं ना. झाले त्याला किती वेळ लागतोय? दाजी आपलं मेनो मी काय म्हणतो माहिती का? हा आता तुम्ही तिकडे राहतात कधी इथं राहतात कधी हा आता तिकडे गावाकडचं कुपांचं तुमचं असंच चाललंय फुकाट गेले आणि कुणाला बी. मग आता आपण काय करू ते तुमचं कुपान बी पण समजा इकडे घेऊ हा त्यासाठी तुमच्या सह्या बिया जरा लागत आहे म्हणून. हा, तुम्ही मानता तिथं सह्या करतो मी, त्याला काय एवढं? आणि कुपन आहे ना तो दुकानदारच खात असेल, त्यापेक्षा इकडे घ्या कुपन मग माझं. तेच म्हणतो ना मग आपल्याकडे गावात नाव नोंदणी करू तुमचं direct. नाही नाही सगळं ते पत्ता बित्ता असतोय आधार कार्ड वर ते सगळं इथलं लावून टाका माझं आता. हा तेच म्हणलं तेवढी नोंद करून घ्यावं म्हणलं तुमच्या हा हा चालतंय. दादा तुला कुठं करमत जास्त, इकडे करमत का तिकडे? इकडेच का तुम्हाला? खरं. हा हा का मग इकडेच राहायचं का तुला? तसं नाही, संध्याकाळी येतो तिकडं पण. होय. बरं चालतं ये मग संध्याकाळी जेवायला मस्त चिकन करून ठेवते. हा त्यापेक्षा अंड्याची पोळी कर ना. हा ठीक आहे ठीक आहे. चालेल चालेल. बरं येऊ काय साडू? चल का. हा सावकाश जा ये गं. संध्याकाळी निवांत मग. हा. तायडीले लाड करते माझा. मग मी करत नाही का? तू पण करती, पण बघ तिने कोंबडी केली माझ्यासाठी. मग मी मटण आणते तिच्याकडनं आल्यावरती. तुला चालतंय. मटण आवडतच असं बी. हा हा बर चल आता कटाळून आलाय तुम्ही, हातपाय तोंड धुवा, मी चहा बनवते. हा? चला दाजी, या इकडे. हा. वाटोळ केलंस तो. ओ ताई, ओ ताई, त्या भामट्या बाहेर आहे ना. काय ग पाग यांनी पाय नाश केला ना माझ्या संसाराचा. काय वहिनी वहिनी करतात, लाजा वाटायला पाहिजे होते तुम्हाला. काय झालं? नवऱ्याला माया फुस लावून इथं ठेवलं तर ठेवलं, वरून आमचं नावावर सुद्धा नावावर करून घेतला. लाजा धरा जर बहिणी या नावाला सुद्धा कलंक येत. अशा कशा तुम्ही. ओ वहिनी तोंड सांभाळून बोला. आणि तुम्हाला कोण म्हणलं होतं माहेराला जा म्हणून? माहेर आवाच विचारायला पाहिजे होतं तुम्ही. तू कमवून गेली काय, आमच्या भावाचा त्रास काय आहे काय नाही ना. आता थोबाडीच सारे वावर नावावर केले. होय. काय कालवा लावलं इथं? बघा ना दादा वहिनी येऊन इथं आम्हाला नाव ठेवायला लागली, शिव्या द्यायला लागली, भामटेन बिमटेन. काय चाललंय हे? बघवत नाही का तुला? तुम्हाला चांगलं अहो बहिणीला म्हणतोय. तुम्हाला तर लाजच नाहीये, लाज. तुम्ही सारे सोडून बसलात बहिणीच्या मेवण्याच्या दारात. हा तो उपाशी मारलं म्हणून आले मी इथं. तुला सारा लाज आहे का? हा सारा जग सामान मी तुम्हाला उपाशी मारलं का तुम्ही मला उपाशी मारत होते? हा कशाला आली इथं इवळत? काही एवढ्यात आले तुम्हाला माहितीये का? माझ्या कामाचे पैसे घेऊन सुद्धा दारू ढोशीत होता येऊ, म्हणून मी निघून गेले. काय खायचं होतं लेकराला काय घालायचं होतं? मग येऊन आम्हाला सांगायचं ना की तुमचा भाऊ असा करतोय म्हणून आम्ही समजून सांगितलं असतं. अगं तुमचं काम होतं ते विचारायचं, वहिनी काय खाती काय राहते, आमचे भासून घेऊन राहते, त्या लाज आहेत का तुम्हाला? तुम्ही आमच्या संसारात येता का कधी बघायला, मग आम्ही तुमच्यात का पडायचं? मग वावर नावावर घ्यायला बरं कळलं. संसारात नाही पडायचं तर वावर बरे घेतले नावावर करून. तुम्हाला तर कळतं का काय कशाचे कागदपत्र दिले होते आणून इथं? कसली वावरण कसली कागदपत्र? काय बोलते तू? प्यायच्या नादात आहे ना तू सही घेतली हे तरी माहितीये का? बेवड्या कसली सही घेतली? विचार बहिणीला कसली घेतली. अगं ती कुपन आहे ना माझं त्या गावात होतं, हा. त्यांनी वळून घेतलंय. बरं इकडे आणून दिलं. लेकरं बाळान बायको नव्हती तुला सांभाळायला ते कुपन खायला. लेकदर होते. अगं खाऊन खाऊन फुगली ना अजून कवर खाती? तेवढंच बोल. पेताडपणा तर चांगल्यापणा तर नाही. संसार तर कळू दे ना आता तरी.
काय कळू दे, काय डोकं फिरले काय? विचार तुझ्या मेवण्यांना काय काय कशावर साया घेतल्या कशावर सह्या घेतल्या दाजी? त्या कुपनाच्या कागदावर घेतले ना तुम्ही? भांबे कशा बघा ते पण विचारा यांना खाली मुंडीन पातळ धुंडी कसे डोके घालून बसलेत. काय हो दाजी? हा आता पण आता म्हटलं तुमचं या असं चाललं होतं, कसं? दारू रोजच प्यायची रोजच ही ते सह्या कशावर घेतल्या ते सांगा मला. म्हणते ते खरंच आहे. अरे दादा काय झालं माहिती काय बघ, तू आमच्याकडे आला, तुझी अवस्था बघितली मी. आता म्हणलं उद्या जर दुसऱ्या कोणी तुझ्या अशा अवस्थेचा गैरवापर करून सह्या घेतल्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर आणि दुसऱ्या कोणाच्या नावावर करून टाकलं, तू तर उगाच आपल्या नाही दुसऱ्याच्याच नावावर जायचं सगळं. फुकट नाही सांभाळलं, वावर नावावर करून घेतली म्हणून सांभाळलं, बायकोनी फुकट सांभाळलं होतं. लाज नाही वाटत का तुम्हाला? होय, अरे यांचं तर सोडून द्या, बहिणी आहेत ना तुम्ही. माझी जमीन नाव करून घेता होय? अरे तुझ्यासाठीच हो. केलं. अरे माझ्यासाठी केलं तर मला सांगून करायचं ना. मग असं लपून करतात का? पण तू ऐकत नाही ना आमचं, मग आम्हाला असं वाटलं ना की तू काय ऐकणार ऐकलं नाही तुमचं? कोणाच्या नाव केली मग? केली तर आमच्या दोघांचीच नाव आहे, नेहमी नेहमी केली. दोघांच्या नाव. लाज वाटत नाही का तुम्हाला? होय? या आईला. अरे दादा, अरे दादा, नको असं करू. वळ तिकडे. अरे यो वटवागड्या आणि तोंडाचा दाजी आणि ह्यो लांबड्या गुलाबजामू आणि तोंडाचा दाजी दोन्ही हलकट आहेत माझे. यांनी ना माझे दारू प्यायचा फायदा घेतलेला आहे फक्त. अरे वकील, ते सोड ना दादा. एवढी डॉक्टर काय करायची? अशी दाबल्यावर मारते. दादा सोड ना त्यांना दादा. काय सोडणार? अगं माझं चुकलं बरं का. मी आहे ना तुझं ऐकाय पाहिजे होतं, तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. पण मी म्हणलं बहिणी चांगल्या असतील, दाजी चांगला असतील. दाजी तर निवळ खोकड्याच्या पोटचं निघलं आणि बहिणी बहिणी बी माझ्या नाही त्या. असं वागतात का? पटलं का तुम्हाला? सांगाय चुकलंय का बरोबर आहे? आता करायचं काय? दाजी सोडा राव, पाहुणं सोडा. नाव करून दिलेली मेवणी भाऊ सोडा 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 राव, कशाला? लय लाडत आलाय काय? अयो आता एक काम करायचंय. हो. माझ्या जशा सह्या घेतल्या होत्या हा, आणि जमीन तुमच्या नाव केली का? हा. तुम्ही दोघांनी तुझ्या वाटेची जी जमीन आहे का ती माझ्या बायकोच्या नाव करायची हा, हा. आणि तुम्ही दाजी हा. माझ्या पोरांच्या नाव करून ठेवायची. काय करणार का? करतो मी, करतो 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 पाहुणं सोडा. अयो. आईला, कुशाल का एखाद्याने विश्वासाने तुमच्या दारात आले असं केलं कापतात का? काय नाही बहिणी उपयोगाच्या. माझं चुकलं बरं का. लय त्रास दिला मी तुला. गोडीत विचारून सांगितलं असं दिलं असतं महागारी, पण काय जाऊन खाली आलो की महागारी पण. हा दाजी, त्या असला खोट्यापणा मला आवडत नाही बरं का. तुम्ही बी माझ्या बहिणीचं नवरं आहेत, नीट राहायचं काय. आणि तुम्ही सुद्धा. मला माहित नव्हतं ह्यांनी डोक्यात खूळ घातलं माझ्या. काय माहित नव्हतं? या पटांगणात सांगतो मग तुम्हाला. नको आता जाऊ दे. आताच भागली. आता आहे ना इथून पुढे मी दारू बिरू सगळं बंद करीन. आणि ह्यांच्या इथे जी फुकट कामं केलेत का ते आपल्या घरी करीन, शेतात काम करेन. आणि बघ, तुला नाही आपला संसार फुलून दाखवला ना तर बघ. अरे भाऊ चुकला तर बहिणीने चांगलं समजूतपणाचं 2 शब्द सांगायचं असतं. असं नाही वागायचं. शेवटी बहिणीचा आणि भावाला आधार असतोय. बरं झालं जावाय आता जरा नीट झाला. चला. आणि काय माहितीये का सासूबाई, हं. आम्हाला घरात मोठं माणूस नाही कोण सांगणार. तुम्ही अधून मधून येत जा, ऐकत आम्हाला 4 शब्द सांगा. म्हणजे आमच्या डोक्यात आहे ना त्या असल्यांची कुळं नाही शिरायची. आता काय सांगा, पिल्यावर राहत होती का सूत किती वरडलं तरी गप. जाऊ दे आता, जाऊ झालं दे गेलं, आता, काढू चला नका. चला चला. चला तुमचा संसार परपांच्या बघाय. असं चल परत बाई. नका ना रडत, दाबत जाऊन मरता मरता वाचले. सावडे भाऊ परत असलं काय डोक्यात खूळ घालू नका. तुम्हाला दोघींना बी सांगणे या, असलं काय परत खोल नका. मरता मरता तुम्ही डायरेक्ट कुकू पुसूनच गेला होता डायरेक्ट. अहो इथं जीव आलता, इथून परत खाली गिळला या. चला. चला